2023ला IAS रँकिंग, 2024ला महाराष्ट्र केडर आणि 24च्याच मे महिन्यापर्यंत पुण्यामध्येच म्हणजे होम पोस्टिंगमध्ये पुण्याच्या कलेक्टरेट ऑफिसमध्ये थेट पोस्टिंग, यानंतर सुरू झालेला संपूर्ण प्रवास आणि त्यानंतर ऑडी गाडीवरची ती लाल बत्ती, त्यावर लिहिलेलं महाराष्ट्र शासन आणि यानंतर उघडकीस आलेले कारनामे। मी आत्ता बोलतोय ते पूजा खेडकर यांच्या संदर्भात। खरं तर एव्हाना तुम्हाला नावही कळलं असेल, आतापर्यंत त्यांचे कारनामे काय आहेत याही गोष्टी पुढे आलेल्या असतील, पण या एक्झॅक्टली प्रकरणामध्ये सुरुवातीपासून एंड पर्यंत गोष्टी घडलेल्या कशा आहेत। त्यांची आता वाशिमला बदली झालेली आहेत, असिस्टंट कलेक्टर म्हणून ते इथे कार्यभार पाहणार आहेत, पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्या पलीकडे जाऊन त्यांचं स्वतःचं UPSCचं सर्टिफिकेट असेल किंवा ज्या व्हिज्युअली इम्पेरियल म्हणजे दृष्टिदोष या सगळ्या प्रकरणामधलं यांचं सर्टिफिकेट असेल किंवा UPSC पास होताना लागलेले क्रायटेरियाज असतील, 821वा त्यांचा रँक आला, तिथून त्यांना सुद्धा जे सगळ्यात टॉप 1चं IAS रँकिंग असतं ते कसं मिळालं आणि या सगळ्यामध्ये त्यांचं नॉन क्रिमिनल असलेला क्रायटेरिया, त्यानंतर आलेला एक इंटरव्ह्यूचा मॉक व्हिडिओ, असा सगळा ड्रामॅटिक प्रवास नक्की काय सांगतो आणि या सगळ्याचा आपण अर्थ काय घ्यायचा, सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्यायच्यात। मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। मी ओमकार आणि आपल्याला आज पाहायचं आहे पुण्यातलं सगळ्यात प्रतिष्ठित प्रकरण, ज्याची गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सोशल मीडिया, मेनस्ट्रीम मीडिया आणि अगदी वाटेल त्या सोशल मीडिया साईटवरती चर्चा सुरू आहे। सुरुवात कुठून करूयात तर सुरुवात करूयात या वर्षाच्याच सुरुवातीपासून, ज्यावेळी पूजा खेडकर मसुरीचा त्यांचा संपूर्ण जो ट्रेनिंग पिरियड होता IASचा, तो ट्रेनिंग पिरियड त्यांनी संपवला। त्यानंतर त्या पुण्यामध्ये आल्यानंतर कलेक्टरेट ऑफिसमध्ये त्यांना त्यांची पोस्टिंग झालेली होती। त्यांना इथे कलेक्टरेट ऑफिसमध्ये साधारण कोणत्याही IAS अधिकाऱ्याचं ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर जवळपास 2 वर्षाचा त्यांना एक प्रोबेशनरी पिरियड असतो, ज्याला आपण ट्रेनी पिरियड असं म्हणतो, त्या प्रोबेशनरी IAS ऑफिसर होत्या। त्यामुळे साधारण मुख्य IAS जे अधिकारी असतात, कलेक्टर असतात किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे काम करणारे अधिकारी असतात, हे साधारण काय करतात, कशा पद्धतीने त्या जिल्ह्याचा गाडा हाकला जातो, तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन कशा पद्धतीने चालतं याचं ऑब्झर्वेशन करणं, त्या अधिकाऱ्यांना असिस्ट करणं, महत्त्वाच्या कोणत्या फाईल्स असतील किंवा निर्णय प्रक्रिया असतात, या निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांना समाविष्ट करून घेणं, साधारण या पद्धतीचं काम असतं। झालं असं, पुण्याचे ॲडिशनल कलेक्टर होते, या कलेक्टरांना मुंबईमध्ये काही कामानिमित्त मंत्रालयाचा एक अधिक एक्सटर्नल चार्ज मिळाला, काही दिवसांसाठी ते तिथे गेले। तर या ज्या पूजा खेडकर होत्या यांनी त्यांचंच केबिन बळकावलं, त्यांचंच जे केबिन अँटी चेंबर होतं त्या अँटी चेंबरमध्ये त्या गेल्या, त्यांनी तिथून अँटी चेंबरमधलं त्यांचं संपूर्ण जे सामान होतं, अगदी टेबल खुर्ची सोफापासून त्या गोष्टी बाहेर टाकल्या आणि कलेक्टर सुहास दिवसे जे आहेत त्यांच्या बाजूलाच माझं स्वतःचं अँटी चेंबर असावं असा अट्टहास धरला। इथपर्यंत हे प्रकरण थांबलं नाही, तर त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये मागणी अशी केली की ज्या पद्धतीचा त्यांना सोफा हवा होता, ज्या पद्धतीची त्यांना खुर्ची आणि त्यांना टेबल खुर्ची पाहिजे होती, तर ती सुद्धा प्रोव्हाइड केली जावी आणि याबद्दल त्यांनी अर्थात कलेक्टरकडे या सगळ्याची मागणी केली। आता सगळ्यात आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की IAS अधिकाऱ्यांना अशा पद्धतीच्या त्यांच्या म्हणजे ज्या ठिकाणी ते शिफ्ट होतात किंवा ज्या ठिकाणी त्यांना घरं अलॉट होतात किंवा ज्या ठिकाणी ते राहायला जातात, त्यांची कार्यालय असतात, इथे साधारण त्यांना हव्यात त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट्स त्यांना करता येतात। पण ज्यावेळी तुम्ही प्रोबेशनरी असतात त्यावेळी साधारण इतक्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात डिमांड करायला तुम्हाला स्वतःला सुद्धा काही रिस्ट्रिक्शन्स असतात, त्या फॉलो केल्या गेल्या का, हा पहिला प्रश्न। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय, अर्थात पूजा खेडकर यांच्या गुणवत्तेवरती किंवा त्या पास झाल्या, त्या IAS झाल्या याच्यावरती कोणाला प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाही, पण मूळ मुद्दा हा आहे की ज्या चमकोगिरीचा वारंवार उल्लेख केला जातोय, आणि हा शब्द मी जाणून बुजून वापरतोय कारण स्वतःची ऑडी गाडी, ज्या ऑडी गाडीवरती महाराष्ट्र शासन लिहिलं आहे, ज्याच्यावरती अंबरची लाल आणि निळी अशी जी बत्ती आहे, ही बत्ती त्यांनी बसवली आणि ती गाडी घेऊन त्या कलेक्टर ऑफिसला यायच्या, ती गाडी घेऊन त्या कामावरती जायच्या, तर सगळीकडे पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा सगळीकडे वावर होता। पर्सनल गाडी तुम्ही सरकारी याच्यामध्ये कन्व्हर्ट केली, याच्यावरून सगळ्यांना आक्षेप होता आणि तो आक्षेप समोर आला आणि त्यानंतर मॅडमने केलेल्या डिमांडवरून सगळ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। मुद्दा इथपर्यंतच नाही थांबला, ज्यावेळी संबंधित अधिकारी मुंबईवरून माघारी आले त्यावेळी त्यांनी सुहास दिवसे यांच्याकडे मागणी केली की माझं अँटी चेंबर अशा पद्धतीने बळकवण्यात आलेलं आहे, तर तुम्ही प्लीज संबंधित जे प्रोबेशनरी अधिकारी आहेत त्यांना समज द्या।
कलेक्टरने या सगळ्या संदर्भात पूजा खेडकर यांना माहिती कळवली की तुम्ही ते चेंबर खाली करा, तुमची व्यवस्था दुसरीकडे करण्यात येईल। तर या संदर्भात त्यांनी कलेक्टरला व्हॉट्सअपवरती मेसेज केला की दिस इज इन्सल्टिंग टू मी, हा माझा अपमान आहे, अशा पद्धतीचा यांनी मेसेज केला। आता हे प्रकरण आणखी चिघळू नये, IS लॉबीमधल्या गोष्टी बाहेर पडू नयेत आणि त्या चव्हाट्यावरती येऊ नयेत म्हणून पुणे कलेक्टरेट मधल्या अधिकाऱ्यांनी हे सगळं प्रकरण त्याच ठिकाणी समप करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून कलेक्टरने अर्थात थेट अप्पर मुख्य सचिवांना मंत्रालयात पत्र लिहिलं। पत्रामध्ये काही गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आलेला होता, ते म्हणजे पूजा खेडकर यांची वागणूक, त्यांची कार्यपद्धती आणि सोबतच्या अधिकाऱ्यांसोबत किंवा वरिष्ठांसोबत त्या ज्या पद्धतीने वागतायत या गोष्टी प्रशासनाचा गाडा हाकताना कशा अयोग्य आहेत या सगळ्याचा त्यांनी उल्लेख केला। एक लेटर ड्राफ्ट केलं, ते लेटर अप्पर मुख्य सचिवांकडे गेलं आणि त्यानंतर जी गोष्ट समोर आली ते म्हणजे थेट प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची वाशिमला बदली झाली। इथपर्यंत सगळ्यांना माहिती होतं की नक्की त्या काय करत होत्या काय नाही, त्यांचे इंस्टाग्रामवरचे वेगवेगळे फोटोज समोर आले। अर्थात बीइंग अ पब्लिक सर्वंट त्यांनी काय पोस्ट करायचं काय नाही करायचं हा संपूर्ण त्यांचा मुद्दा आहे। पण एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यावेळी नगर दक्षिणमधून त्यांचे वडील निवडणूक लढत होते वंचितच्या याच्यावरती, त्यावेळी त्यांनी 40 कोटींची जवळपास संपत्ती असल्याचं हे त्यांचं इलेक्शन कमिशनला जे त्यांनी ॲफिडेव्हिट सबमिट केलेलं आहे त्या ॲफिडेव्हिटमध्ये या सगळ्याचा उल्लेख आहे। त्यामुळे जर 40 कोटींची त्यांची संपत्ती आहे तर पूजा खेडकर ज्यावेळी फॉर्म त्यांनी UPSCचा भरला त्यावेळी त्या नॉन क्रिमिनल कॅटेगरीतून त्यांनी कसा भरला हा प्रश्न आता सगळे उपस्थित करतायत। पण एका UPSCच्याच संदर्भात मॉक इंटरव्ह्यू त्यांनी दिलेला होता, त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला आहे आणि त्यांनी याचं उत्तर देताना असं म्हटलंय की माय पेरेंट्स आर सेपरेटेड, माझे पालक हे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत, त्यामुळे कदाचित असं असावं की वडिलांचा जो इन्कम हे सगळं असेल ते संबंधित व्यक्तीला म्हणजे ॲज अ ॲस्पिरंट किंवा ॲज अ कॅन्डिडेट म्हणून त्यांना ते लागू होत नसावं, त्यामुळे ते नॉन क्रिमिनल कॅटेगरीमध्ये जात असावेत। पण वडिलांचं उत्पन्न किती आहे तर जवळपास ॲफिडेव्हिट त्यांचं जे आहे त्यानुसार जवळपास ते 40 कोटींच्या घरात असल्याचं दाखवते। आईचं सुद्धा याच्यामध्ये टोटल त्यांनी जी सगळी स्थावर आणि जंगम मालमत्ता दाखवली आहे, घरातलं सोनं असेल किंवा या सगळ्या गोष्टी, त्यांचे फ्लॅट, स्वतःच्या कार्स, या सगळ्या मिळून जवळपास 40 कोटींचं व्हॅल्युएशन असेपर्यंत त्यांच्याकडे एकूण संपत्ती आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिनल OBC मधून जर स्वतःला अपियर त्या झालेल्या होत्या, त्याच्या पुढे MD होत्या म्हणजे त्या मेडिकली डिसेबल्ड हे त्यांच्यामध्ये जो क्रायटेरिया लागलेला होता 821 त्यांचा नंबर आला। साधारण 821 नंबर हा म्हणजे आल्यानंतर टॉप मोस्ट पोस्ट मिळणं हे फार डिफिकल्ट बनून जातं, पण एक स्पेसिफिक क्रायटेरिया UPSC मध्ये असतात, त्यामुळे जर तुम्ही बसला तर त्या स्पेसिफिक रिझर्वेशन कॅटेगरीनुसार तुम्हाला वरची पोस्ट अलॉट होते। पूजा खेडकर या त्याच्याच लाभार्थी आहेत। लाभ कसा मिळाला आपण ते समजून घेऊ। व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे व्हिज्युअली इम्पेअरमेंट सर्टिफिकेट हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की बेसिकली त्यांना दृष्टीदोष आहेत। नॉर्मल आपल्या सगळ्यांचं जे विजन आहे तसं त्यांचं नाही आहेत, त्यांना काही दृष्टीदोष आहेत, त्या संदर्भातलं सर्टिफिकेट त्यांना सबमिट करायचं होतं। ते सबमिट करण्यासंदर्भात त्यांचे आणि UPSCचे स्वतःचे काही इंटरनल वाद होते की 6 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना एम्सला सुद्धा दिल्लीत बोलवण्यात आलेलं होतं, पण त्या स्वतः तिथे उपस्थित राहिल्या नाहीत। नंतर त्यांनी वेगळं एक MRI स्कॅन केलं, त्या स्कॅनची कॉपी पाठवून दिली जी कन्सिडर नाही केली आणि कॅट ज्याला आपण सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल असं म्हणतो, त्या सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलने हे सगळे डॉक्युमेंट्स क्रॉस व्हेरीफाय केले आणि ते UPSCकडे चॅलेंज केले। अर्थात पूजा खेडकर यांची जी नियुक्ती होती त्या नियुक्तीला थेट चॅलेंज करण्यात आलं आणि चॅलेंज केल्यानंतर त्यांचे जे डॉक्युमेंट होते हे दखलपात्र नाही, हे सगळे अदखलपात्र बेसिकली करण्यात आले आणि असं ठरवण्यात आलं की त्यांची नियुक्ती होऊ शकत नाही असं कॅटने ह्या सगळ्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। पण आता झालंय काय हे आधी सगळ्यात महत्त्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे की 6 वेळा त्या गेल्यानंतर सुद्धा म्हणजे 22 एप्रिल 2022ला दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करायचं ठरलेलं होतं, पण त्यावेळी त्यांनी आपल्याला कोविड झाल्याचं सांगितलं। त्यानंतर परत 26 मे 2022ला हीच गोष्ट समोर आली। त्यानंतर 27 मे 2022ला दिल्लीमधल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी त्यांना बोलण्यात आलेलं होतं, पण त्यावेळी सुद्धा त्या गेलेल्या नाहीत। 1 जुलैला पुन्हा एकदा एम्समध्ये बोलण्यात आलं, त्यावेळी पण त्या गेल्या नाहीत। यानंतर तारीख उजाडते ती म्हणजे 26 ऑगस्ट 2022ची। यावेळी पूजा खेडकर वैद्यकीय चाचणीसाठी तयार झाल्या, तिथे त्या 2 सप्टेंबरला त्यांना उपस्थित राहण्यात सांगितण्यात आलं, पण या सगळ्यामध्ये जी न्यूरो
ऑप्थेमॉलॉजिस्टची या सगळ्या संदर्भातली टेस्ट जी होणार होती ती सुद्धा ड्युटी ऑफिसरने अनेकदा प्रयत्न करून सुद्धा या संपूर्ण टेस्टसाठी त्या उपस्थित राहिलेल्या नाहीत। त्यामुळे 6 वेळा त्यांना वेगवेगळ्या वेळी बोलण्यात आलं होतं एम्समध्ये, त्यावेळी सुद्धा त्या तिथे उपस्थित राहिल्या नाहीत। कॅटने हे संपूर्ण प्रकरण ट्रिब्युनलमध्ये गेल्यानंतर चॅलेंज केलं, पण त्यानंतर सुद्धा या प्रकरणामध्ये काही झालं नाही। आता प्रश्न उपस्थित काय होतात आपण हे समजून घेऊ आणि त्यानंतर मग नक्की पूजा खेडकर यांचं बॅकग्राऊंड काय, फॅमिली बॅकग्राऊंड, आणि ज्याच्यावर आता खूप सारे प्रश्न उपस्थित होत आहेत त्या प्रश्नांकडे पण आपण जाऊ। मूळ मुद्दा आता असा आहे की असं एक्झॅक्टली काय घडलं की कॅटने हे संपूर्ण प्रकरण चॅलेंज केल्यानंतर सुद्धा आणि कॅटने या संपूर्ण प्रकरणात दखल दिल्यानंतर सुद्धा आणि जे प्रकरण त्यांच्या जे कॅटने सांगितलेलं होतं या ट्रिब्युनलने की त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केलेले नाही आहेत नीट, किंवा UPSCला सबमिशन करताना ते डॉक्युमेंट्स ज्या पद्धतीने पाहिजेत त्या पद्धतीने ते नाही आहेत, तरीसुद्धा त्यांची UPSCने निवड केली आणि ते डॉक्युमेंट्स वैध ठरवण्यात आले आणि त्यांना ॲज अ IAS म्हणून त्यांना पोस्टिंग मिळालं। IAS मध्ये पोस्टिंग मिळताना त्यांचे जे क्रायटेरियाज होते PWDSचे वगैरे 1 to 5 असे वेगवेगळे असतात, ज्याच्यामध्ये तुमची डिसॅबिलिटी नक्की काय आहे 1 पासून ते 5 पर्यंत वेगवेगळे असतात, तशा वेगवेगळ्या क्रायटेरियाजमध्ये ते बसतात। त्यातल्या त्यांनी 5 नंबरचा माझ्या माहितीनुसार त्यांचा जो क्रायटेरिया होता त्यामुळे त्यांनी अप्लाय केलेलं होतं। 2019ला पण त्या ह्याच्या आधी अपिअर झालेल्या होत्या आणि त्यानंतर त्या आत्ताच्या घडीला रिसेंटमध्ये पण त्यांनी अपिअर केलेलं होतं। शेवटी 821वा हा त्यांचा रँक लागला, OBC मधून दाखवतंय आणि MD म्हणजे मेडिकली डिसेबल्ड, याच्यामध्ये त्यांचा PWBD कॅटेगरी अशी ही जी कॅटेगरी आहे यामध्ये त्या फायनली सिलेक्ट झाल्या। पण मी जसं तुम्हाला सांगितलं की ट्रिब्युनलने त्यांच्या डॉक्युमेंट्सचा एक विरोध केलेला होता, त्याच्या विरोधात त्या गेल्या आणि त्यांचे डॉक्युमेंट्स UPSC नंतर कन्सिडर करण्यात आले। पण हे कोणत्या बेसिसवरती कन्सिडर करण्यात आले याबद्दल कोणाकडे अजून स्पष्टता नाही। खेडेकर स्वतः याबद्दल अजून काही बोललेले नाही आहेत, त्यांच्या घरातून अजून कोणतं स्पष्टीकरण आलेलं नाही किंवा UPSCने सुद्धा याबद्दल अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही। या व्हिडिओच्या एंडला जाताना मला सगळ्यात शेवटचे काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत आणि शेवटचा मुद्दा ते म्हणजे जे विजय कुंभार ज्यांनी जे आपचे नेते आहेत आणि RTI ॲक्टिव्हिस्ट पण आहेत, त्यांच्याशी बोलल्यानंतर 1-2 मुद्दे त्यांनी या सगळ्या संदर्भात मांडलेले होते की या कुटुंबियांचे राजकीय हितसंबंध या सगळ्या मध्ये आलेले असू शकतात असा त्यांचा आरोप होता। त्यांनी आरोप करताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्यात की वडील IAS असल्यामुळे त्यांचे स्वतःचेच राजकीय हितसंबंध आहेत। आता या फॅमिलीची खरं तर पार्श्वभूमी काय आधी आपण हे समजून घेऊ। आजोबा सुद्धा सनदी अधिकारी आहेत, वडील सुद्धा पोल्युशन कंट्रोल बोर्डवरती होते, ते पण IAS अधिकारी होते, त्यानंतर मुलगी स्वतः आता IAS अधिकारी आहेच, यात काही शंका नाही आहे। पण मूळ मुद्दा असा आहे की पंकजा मुंडेंसोबत सुद्धा यांचे चांगले संबंध आहेत। मूळ फॅमिली जरी नगरची असली तरी सुद्धा पंकजा मुंडेंसोबत त्यांचे संबंध चांगले आहेत। त्यांचे जुने बरेचसे फोटोज वेगवेगळे व्हायरल होतात किंवा दिलीप खेडेकर जे या पूजा खेडेकर यांचे वडील आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे बंधू हे भाजपच्या तिथे तालुकाध्यक्ष म्हणून बरेच वर्षांनी काम केलेलं आहे। मधल्या काळात पंकजा मुंडेंना राज्यसभेची किंवा लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी तिथल्या मोहटा देवीला नवस केलेला होता, काही 1.5 किलो चांदीचा मुकुट द्यायचा वगैरे म्हणून। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे वेगवेगळ्या लोकांसोबत राजकीय त्यांचे कनेक्शन्स आहेत, यात काही शंका नाही। पण अर्थात राजकीय आरोप प्रत्यारोप या संपूर्ण प्रकरणात होणार, ते होत राहणार, हे अत्यंत स्वाभाविक आहे। पण आताच्या घडीला या संपूर्ण प्रकरणामध्ये पूजा खेडकर यांनी त्यांची बाजू स्पष्ट केलेली नाहीये, त्यामुळे एक्झॅक्टली त्यांच्याबद्दल जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत या प्रश्नांची उत्तर त्यांनी दिलेली नाहीये। सध्या त्यांच्यावरती कोणतीच इन्क्वायरी लागलेली नाहीये। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रश्न त्यांच्या सर्टिफिकेटबद्दल उपस्थित केला जातोय, ज्या कॅटेगरीतून ते आलेले आहेत त्याबद्दल कोणतं स्पष्टीकरण आलेलं नाहीये। आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी खरंच असं त्या वागलेल्या आहेत का याबद्दल सुद्धा स्पष्टीकरण नाहीये। त्यामुळे जोपर्यंत त्या यावरती चुप्पी तोडत नाहीत तोपर्यंत या प्रकरणात त्यांची बाजू समोर येत नाही, तोपर्यंत हे प्रकरण आणखी क्लिअर होणं मला असं वाटतं की त्यामध्ये आणखी स्पष्टता येणं अवघड आहे। शेवटचा या व्हिडिओमधला आणखी एक मुद्दा, त्यांचे वडील ज्यांना मी गेले 2 दिवस फोन ट्राय करतोय, ते कोणाशी बोलत नाहीत, माध्यमांशी सुद्धा बोलत नाहीत, पण त्यांच्या वडिलांनी फोन करून इथल्या पुणे कलेक्टरेटमध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या मीडियामध्ये बातम्या आहेत। तर त्यांनी ते खरंच धमकावलेलं आहे का? कारण एखादा प्रोबेशनर जर IAS अधिकारी असेल तर साधारण कलेक्टर जो त्या जिल्ह्याचा फर्स्ट अँड लास्ट मॅन स्टँडिंग आपण असं ज्याला असं म्हणतो की तो त्या जिल्ह्याचा साधारण सरकारच्या वतीने असलेला
एक सर्व असतो की ज्या कलेक्टरकडे साधारण जवळपास सगळे त्या जिल्ह्याचे अधिकार असतात, ज्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी कलेक्टर हा अत्यंत जबाबदार आणि महत्त्वाचा माणूस मानला जातो। त्या कलेक्टरला एका प्रोबेशनर अधिकारी जर असा वागत असेल, एखादा प्रोबेशनर असा वागत असेल, तर त्याची बदली करण्यासाठी मंत्रालयापर्यंत जावं लागतं। याचा अर्थ या संपूर्ण प्रकरणामध्ये पूजा खेडकर हिच्या वडिलांनी सुद्धा फोन केलेले आहेत का, हा प्रश्न सुद्धा अजून अनुत्तरित राहतो। त्यामुळे खेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणावरची चुप्पी तोडावी। नक्की काय घडलंय हे त्यांनी त्यांचं व्हर्जन असेल या सगळ्या प्रकरणामध्ये, ते सुद्धा त्यांनी लवकरात लवकर सांगावं। आणि या संपूर्ण प्रकरणात डॉक्युमेंट जर फर्जी असतील किंवा डॉक्युमेंट चुकीच्या पद्धतीने सबमिट झाले असतील किंवा UPSCनं जर चुकीच्या पद्धतीने या सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले असतील किंवा ट्रिब्युनल समोरचं मॅटर जर अजून लोकांसमोर आले नसेल, आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे असतील तर ते सुद्धा लवकरात लवकर समोर आले पाहिजेत। तुमच्या नक्की कमेंट्स काय, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय, कोणत्या अनडिस्क्लोज कोणते मुद्दे राहिलेत का, कोणते मुद्दे यावर तर डिस्कस व्हायचे राहिलेत का, ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा। आपण त्यावर सुद्धा आणखी एखादा व्हिडिओ करायचा प्रयत्न करू। आत्ताच्या लाईव्हमध्ये इथेच थांबत। कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओमकार वाबळे, पुण्यावरून मुंबईत।